हर्षवर्धन जाधवांवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभाजीनगरमध्ये पुन्हा वादळ येण्याची शक्यता आहे। माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची अंबादास दानवे यांनी भेट घेतली। त्यात हर्षवर्धन जाधव थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले आणि यामुळे चंद्रकांत खैरे मात्र चांगले संतापले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव हर्षवर्धन जाधवांमुळे झाला, याचा खैरे यांना राग आहे। त्यामुळे खैरे यांनी थेट अंबादास दानवे यांच्यावर आगपाखड केली। याबाबत विचारलं असता खैरेंनी हर्षवर्धन जाधवांचा विषय संपला असं खैरेंनी म्हटलं। तर यावर अंबादास दानवे यांना विचारल्यावर बांधिलकी खैरेंसोबत नाही तर मातोश्री सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं। तुमच्या विरोधात निवडणूक लढवणारे हर्षवर्धन जाधव आता पुन्हा नाही, ते मॅटर संपलं, कालच संपलं। आले का पक्षात? नाही, कालच संपलं। नाही पक्षात आले का? पक्षात घेतलेलं नाहीये। माहित नाही मला, यांना माहित होतं। हे त्यांच्या घरी जाऊन त्यांचं सत्कार येणार तुमच्यासोबत? नाही, ते येणार नाहीये। ते त्यांचं मॅटर एंड झालं आता, त्याबद्दल काहीच नाही गेलो कोणाच्या। त्यामुळे आता म्हणून आता ते मॅटर ते एंड झालं। बोला आता, दुसरं बोला। एंड झालं सांगितलं, आता कशाला विचारतो? मी माझ्या मनाने कोणत्याही गोष्टी करत नाही। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनानेच या गोष्टी होत असतात। मी काही पक्षातला अधिकारी नाही, कोणाला घ्यायचं कोणाला काढायचं। मी पक्षातला एक शिवसैनिक आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश त्यांनी जसा दिला तसं अंमलबजावणी करणं एवढंच माझं कर्तव्य, ते मी करतो। खैरे असं म्हणाले की मी पक्षात त्याला यूज देत नाही। हर्षवर्धन जाधव आणि उद्धवजी भेटले ना काल मातोश्रीवर, हे तर सत्य आहे। काय चर्चा झाली ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी हर्षवर्धन जाधवांनाच माहिती, तेव्हा मी काय त्याच्यावर बोलणं काही योग्य नाही। त्यामुळे तुमच्या दोघातला आता वाद आणखी नाही, काही वाद नाही। खैरे साहेबांना त्यांचं मत मागण्याचा अधिकार आहे, त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। परंतु मला असं वाटतं खैरे साहेबांच्या मतापेक्षा उद्धवजींचा विचार माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा। ज्या हर्षवर्धन जाधवांवरून वाद सुरू झाला त्यांनी याबाबत काय म्हटलंय तेही बघूयात। काल मुंबईत होतो, उद्धव ठाकरेंना भेटलो, सगळं झालं। पण त्याच्या अगोदर मी मंत्रालयात गेलो होतो आणि मंत्रालयामध्ये गेल्याच्या नंतर अतिरिक्त मुख्य सचिव म्हणजे मुख्य सचिवांच्या खाली काम करणारे विभागाचे जे सर्वात मोठे अधिकारी असतात, ते वित्त विभागाचे एक सर्वात मोठे अधिकारी यांना मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर त्यांच्याशी चर्चा केली। ते म्हटले की जाधव जी, आपको जितना चिंता लग रहा है देश के बारे में, उतना मेरे को कोई पॉलिटिशियन के दिमाग में नहीं दिख रहा है। क्यों आप कर रहे हो? मैंने कहा यार मुझे ठीक नहीं लगता है। दुनिया डूबेगी तो मुझे थोड़ी अच्छा लगेगा। मैं कोई दुनिया का मालिक नहीं हूँ, लेकिन दुनिया डूब रही है, सामने वाले लोग डूब रहे हैं, अच्छा थोड़ी लगता है। तो इसीलिए मैं ये सब करता हूँ।